मालक घ्या, मालक नाश्ता करून घ्या. बसा सुनीलराव, बसा. काय सुनीलराव, आमची लाडली कुठे गेली काही दिसत नाही? अहो कुठे म्हणजे, त्या गेल्यात मैदानावर धावायला. काही म्हणा सुनीलराव, माझी संजना फार जीवट आहे. तिनं जर एखादं काम हाती घेतलं ना, गेल्याशिवाय सोडत नाही बघा. खरंच मालक, आपली संजूबाई खूप जीवट आहे हो. तुम्हाला सांगायचं काम नाही सुनीलराव, किती लाडानं बाळाला वाढवलं मी. तिची आई गेली तेव्हापासून. अहो माहित आहे मालक, तेव्हाच तर तुम्हाला सोडून ती नाश्ता सुद्धा करीत नाही. ती बघा, ती आली संजूबाई. बाबा मी आले. आलील बाळा? हो. सुनीलराव, आणा आमच्या बाळाला थोडा नाश्ता घेऊन या. बस बाळा, मी नाश्ता आणतो. नको काका, आणते मी. का? नाही आणते मी. तुम्ही काका आहात माझे, गडी नाही. माझं काम मी करू शकते. बसा बसा सुनीलराव, हिच्या पुढं कोण जाणार? बसा. मालक, आज ही परी आपल्या अंगणामध्ये खेळत आहे आणि किती आनंद देत आहे. पण उद्या ही परी आपल्या अंगणामधून चिमणी बनून उडून जाईल, तेव्हा या घट्याचं कसं होईल? खरंच सुनील, तुझं हे बरोबर आहे, पण त्याचा काही इलाज नाही. बाबा आहे ना इलाज. कोणता इलाज बेटा? मी हे घरटं सोडून कधी जाणारच नाही. कोणाचा आहे? अरे उमेशचा आहे आपल्या. अच्छा अच्छा, उमेश. हॅलो उमेश. हॅलो सर. मागं जी राहतात यांच्याशी स्पर्धा कधी करायची नाही. स्पर्धा करायची असेल तर जे मुलं समोर धावतात त्यांच्याशी स्पर्धा करायची. तुझी तर पहिलीच भरती आहे, त्यामुळे बिंदास पैकी भरती मारायची. हा हो सर. आणि याच्यानंतर काही तुला माझ्यासोबत काही काम पडलं, समजा पोलीस भरती झाली, ग्राउंड वगैरे झालं, त्यानंतर मला एक कॉल करतो. सर. समोरची माहिती देतो. ओके ओके सर. ठीक आहे उमेश. मग हो सर. काही अडचण असली तर मला कळवजो. ओके सर. ठीक आहे, येऊ मग. ए खटारा गाडी दिसत नाही का तुला? का भोकला झालास काय? सॉरी मॅडम, चुकून नाही दिसलं मॅडम, सॉरी. काय सॉरी? वारे वा सॉरी. का स्वतःला सलमान खान समजतोयस काय? की दिसला की मुली पटवणार म्हणून?
मॅडम थोडा इज्जत न बोला माझ्या मित्राला. तू कोण आहे सांगणारा नाट्या? मॅडम नाट्या 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 नाही म्हणायचं. हे म्हणलं नाट्या नाट्या नाट्या. पोरीची जात आहे म्हणून सांग. काय करतोस तू? ये तू चल रे. काय तू करतोस काय तू? सॉरी मॅडम सॉरी. ये तू चल ना. का रे उमेश, तू पोलीस झाल्यावर मला काय देशील? तुला का हा ऑटोग्राफ देईल ना ऑटोग्राफ. ऑटोग्राफ? मग तर रविवारच्या दिवशीच्या लागन. का रे? कारण तुझ्या मागं तर लाईन लागणार आहे रे. अरे सोनू तुला काय पोलीस बनणं सोपं वाटते का? बघत आहेस ना किती परिश्रम करावं लागते, किती मेहनत करावी लागते, किती स्पर्धा आहे रे सोनू. हो यार, लय मेहनत करावं लागते तुले. ठीक आहे चल. आला हो यार, काहून आज उशीर झाला रे सोनू? खूप काम होतं यार. काम होत आहे ना. सोनू मी काय म्हणतो, हं. प्रॉब्लेम झाला रे अरे. कायचा रे? अरे काकू काय म्हणत होत्या, दुपारी आल्या होत्या माझ्याकडे. काकू म्हणत होत्या की त्यांना घराचं काम करायचं आहे त्यांच्या. तर उद्याला रूम खाली करा म्हणून म्हणत होत्या. हो का? कारण उद्याला आपला महिना भरणार आहे ना, त्याच्यामुळे ते म्हणत होत्या की उद्याला रूम खाली करा. आता वेळेवर कसं होईल? तर मी काय म्हणतो, उद्याला काय करू आपण, तू थोडासा ड्युटीवर कामावर तुझ्या थोडासा उशिरा जातो आणि मग आपण रूम शोधायला जाऊ. 1-2 तास रूम मिळाली तर ठीक, नाहीतर मग असं आपण 2 तासामध्ये चाललं जाऊ तिकडं. पाहा लागल. तू तुझ्या कामावर जाशील आणि मी माझ्या क्लासला जाईल. मग क्लास झाल्यानंतर मी पण माझ्या कामावर. पाहू ना मग. ठीक आहे, मग उद्याला आपलं ठरलं. जाऊ ना मग. पक्क पक्क. जा तू फ्रेश हो आता. बाकी अभ्यास कसा चालू आहे? हो माझं बरं चालू आहे. तू फ्रेश हो, जा जाय तू. ए पोरांनो, इकडे या रे. हे बघा, समोर जाऊन डाव्या हाताला वळा. तिथं खाड्या आजी राहतात. बरं त्यांना म्हणावं सुनील काकांनी पाठवलं. बरं ते तुम्हाला रूम देतील. ठीक ओके? आहे का? इकडेच ना? डाव्या हातावर. जवळच आहे ना? हा डाव्या हातावर जवळच आहे. ठीक आहे. धन्यवाद काका. या. तयारी उम्या तू? अरे तुझ्या बाबाची तब्येत ठीक नाही आहे, घरी ये लवकर. बरोबर ठीक आहे, आलोच.
दूध. नाही नाही घ्या ना, कालपासून काहीच नाही खाल्लं तुम्ही. नाही नाही. काय झालं बाबा? तब्येत नाही बरोबर. काय झालं आई? अरे कालपासून काहीच नाही खाल्लं द्यायनं. म्हणून मी म्हणलं दूध घ्या थोडं. घ्या ना थोडस. नाही नाही मी घेत नाही. त्यांचा बीपी लो झालेला आहे. मी मेडिकल बरं बरं. काय झालं तुझ्या पोलीस भरतीचं? सुरू आहे ना? चांगली सुरू आहे, चांगली सुरू आहे. बरं. तुम्ही काळजी घ्या स्वतःची, आधी दूध घ्या बरं आधी. हो. तू एक वेळ पोलीस झाला ना, आमच्या मागचं टेन्शन निघून जाते सर्व. हो, तुम्ही काळजी नका करू, मी होतो पोलीस बनतो. हो. आई मी मेडिकल घेऊन येतो. आणि तू काळजी घे तोपर्यंत बाबाची. हा मी येतो बाबा. हो, ये. येतो मी. हो. मी मेडिकल घेऊन येतो. हो. ठीक आहे आई? हो हो. काळजी घे. हा चला. भाऊ गाडी सेल्फ नाही घेता येणार. हो का? बरं झालं ना मग. म्हणजे आमच्याकडचा सेल्फ वगैरे खराब झाला तर तुम्हाला चांगलं वाटते का? तुमचं नुकसान नाही झालं तर आमचा फायदा कसा होईल? काय माणूस आहे राजा हा. काय झालं? काय माणूस आहे सोनू, राजा. चल बरं आपल्याला बाबासाठी मोबाईल घ्यायचा आहे. नाही यार जा तू, खूप काम अरे आहे सोनू, मला. प्लीज नाही यार, ना, प्लीज. नाही ना, नाही ना, तू जा यार, भरपूर गाड्या आहेत. अरे बघ, सोनू, तू जा यार, भरपूर गाड्या लगेच आहेत. येऊ तू नये जा यार. वापस. नाही नाही जा ठीक आहे, तू मी जा. काय म्हणतो, संध्याकाळी हा. लवकर येशील तू रूमवर. हा ठीक आहे, आपल्याला जायचं हा. मग. हा मी सध्या नाही जात. हो हो ठीक आहे. हो ठीक आहे. जाय जाय मग. हो बोला मॅडम. मोबाईल दिला होता रिपेअरिंग साठी. कोणत्या कंपनीचा होता? विवो. विवो. एक सेकंड थांबा. हा आहे का? हो. किती रुपये झाले? 200 रुपये. थँक्स मॅडम. ओके. ओ सॉरी सॉरी. तुम्ही? अरे तुम्ही इथे कशा? ते मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता तो घ्यायला आली होती. हो का? एकट्याच? हो का? मला वाटलं मैत्रीण वगैरे असेल सोबत तुमच्या. नाही. किती योगा योगा, आपण नेहमी धडकतच असतो. हो ना. तसे मी संजना. मी उमेश. फ्रेंड्स? हो फ्रेंड्स.
स्पर्श मनाला करोनी ऐसी तू गेली थे ला 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 मन हे तुझ्यात हरविले शोधू मी आता कुठे ओ तूच माझी रागिनी मी तुझा रांजना तूच माझी रागिनी मी तुझा रांजना तुझ बिना कोणी मला सजनी 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 ही प्रीत तुझी ही प्रीत मला सजना 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 माझी प्रीत तुला हे प्रीत फुला सजनी 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 ला 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 भाऊ गाडीला काय झालं बघता का? बघतो मॅडम, आलो. तुम्ही इथे? अरे तुम्ही काय झालं? काय माहिती, सुरू नाही होत. बरं बरं, बसा तुम्ही इकडं. मग आणखी काय चालू आहे? काही नाही, मजेत. आणि तुमचा तो मित्र? तो सध्या टेन्शन मध्ये आहे, कारण त्याची भरती आता जवळ आलेली आहे आणि त्याच्यामुळे तो प्रॅक्टिस आणि अभ्यासामध्ये गुंतलेला आहे. बरं, माझी भेट करून द्याल का? हो ठीक आहे ना, देतो ना. मग झाली सुरू गाडी. ओके, थँक्यू. नक्की भेट करून द्याल. ये सोनू, बस. दिनू भाऊ, 2 कट.
बोल काय सुरू आहे मग तुझं? बोल काय म्हणते प्रॅक्टिस? अरे उमेश, हा मी तर विसरलोच यार. काय होतं रे? तुला काही सांगायचं होतं रे. ती स्कूटीवाली आली होती रे. ती आपली संजना का? हो, गॅरेज मध्ये आली होती. काय म्हणली मग? ती तुला भेटायचं म्हणे अर्जंट. तू काय म्हटलं? मी म्हटलं त्याला सांगतो बा भेटायचं म्हणून. बघ सोनू, माझं एक ध्येय आहे आणि त्या ध्येयाच्या आड मला कुठलीच गोष्ट येऊ द्यायची नाही. तुला माहिती आहे माझं स्वप्न आहे. मी काय म्हणतो तुला, ती नाराज होती, खूप नाराज होती म्हणे मला एकदा उमेशला भेटायचंच आहे. तू काही कर उमेश यार, एकदा तरी त्या बिचारीला भेटून ये, खरंच भेटून ये. ती तुझ्याबद्दल खूप विचारपूस करत होती. तिला तुला भेटायची इच्छा आहे म्हणून तू एक वेळ ठीक आहे, आता तू म्हणतोस तर एकदाचा लास्ट भेटून घेतो. ठीक आहे, बोल संजना, तुला काय बोलायचं होतं? ते तुला चांगलंच माहिती आहे. आणि तुला पण माहिती आहे की मी कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे म्हणून. मग तू त्या प्रॉब्लेम साठी मला विसरणार? मी कुठे म्हटलं की तुला विसरायचं म्हणून? मग तू मला भेटत का नाहीस? कारण मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. मला पोलीस बनायचं आहे, पोलीस बनायचं आहे मला. ते तू माझ्यासोबत राहूनही बनवू शकतोस. नाही बनू शकत, कारण एकाग्रचित्त मन जर कधी भटकलं ना तर ते जाग्यावर येण्यासाठी खूप वेळ लागतो संजना. ठीक आहे उमेश, तू तुझं ध्येय पूर्ण कर. मी तुझ्या ध्येयाच्या मध्ये कधीच येणार नाही आणि मी तुला दिसणारही नाही. पण माझं म्हणणं तसं नाही आहे संजना. ऐक तर तू. संजना, संजना, चल. काय करतेस बेटा? काही नाही. परेशान दिसतेस तू मला. नाही तर मला काय कळत नाही का बाळा? तू माझी मुलगी आहे आणि मी तुझा बाप आहे. काही नाही बाबा, काही नाही. काय नाही? काय काय चाललंय? थोडं सांग बाळा, तुझ्या मनात काय आहे ते. मला पुण्याला जायचंय आत्याकडे. का बरं? अचानक तुला का जायचं गावाला? काही नाही, मला इथे करमत नाहीये. बर, ठीक आहे बाळा. कधी जायचं तुला मग? उद्या संध्याकाळी बघू. ठीक आहे, चालेल मग बाळा, तुला सोडतो.
बोला सर. काय म्हणता सर? लिस्ट लागलेली माहित आहे का तुला? कधी लागली सर? कालच लागली. हो का? काय झालं मग? तू वेटिंग वर आहेस यार. पण नाराज व्हायची काही गरज नाही तुला. हो का सर? त्यामध्ये असं आहे की बाहेरच्या गावचा ते बाहेरच्या जिल्ह्याचा एक विद्यार्थी आहे. तो तिकडल्या जिल्ह्यात पण लागला आणि आपल्या जिल्ह्यात पण लागला. हो का सर? पण त्याचं म्हणणं आहे की मी तिकडे जॉईन करतो. त्यानं जर केलं तर तुला चान्स भेटू शकतो 100%. ठीक आहे, नशिबात काय होईल बघू आता. अरे होईल होईल, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. जमेल तुझं. थोडा वेळ लागेल तुला, पण जमून जाईल तुझं. ठीक आहे? हो सर. चल या सर. ओके. सरांना भेटायचं होतं. अपॉइंटमेंट घेतली का तू? हो सर. घेतली का? हो सर. ठीक आहे. मी ऐका मी सर. बोला सर, माझं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, पण मला इथं जॉब नाही करायची. का बरं? मला माझ्या जिल्ह्यामध्ये जॉब करायची सर. तसं तुम्ही या कार्यालयाला लिहून द्या. बरं ठीक आहे सर. हा उमेश. हा बोला सर. हा मी एसपी ऑफिसला होतो आणि एसपी ऑफिसला तो गणेश वाघमारे नावाचा मुलगा आला होता. हा. तर त्याचं असं म्हणणं आहे की त्याला त्याच्या जिल्ह्यातच नोकरी करायची आहे. तर इथची जागा 100% खाली आहे तुझ्यासाठी आता. हो का सर? अरे वा. तरी पण तू काय कर, साहेबाची अपॉइंटमेंट घे. साहेबांना एक वेळ भेटून घे तू या 2-3 दिवसात. येतो सर, अपॉइंटमेंट घेतो मी. हो येतो सर, उद्याला येतो सर मी भेटायला सरांना. हो सर. हो सर. थँक्यू सर. थँक्यू सर. ठेवतो सर.
हो सर. हा तर साहेबाची अपॉइंटमेंट घेतली होती का? हो घेतली होती सर. घेतली ना? काय हरकत नाही. आता सध्या साहेब बिझी आहेत. 2 मिनिटांना त्यांचं होऊन जाते काम सर्व. त्याच्यानंतर तू भेटून घे. ओके सर. हो सर. पाहतो बघतो काय. हो सर. ठीक आहे सर. आते हो सर. या बसा. काय होतं? सर आपल्या इथे पोलीस भरतीमध्ये मी वेटिंगवर होतो सर. आणि माझ्या कास्टचा गणेश वाघमारे नावाचा जो मुलगा आहे त्यांनी इथे करणार नाहीये सर तो. त्याच्यामुळे म्हटलं आता मला ऑर्डर कधी येईल हे विचारण्यासाठी आलो होतो सर. तुझं नाव काय? मी उमेश भगत सर. ठीक आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर. तरी सर किती वेळ लागू शकतो? वेळेचं नाही सांगता येणार निश्चित. शक्यतो लवकरच प्रयत्न करू. ओके सर. ठीक आहे सर. थँक्यू सर. थँक्यू सर. येतो सर. उमेशची ऑर्डर आलीच नाही. केव्हा येते? उद्या विश्वास ठेवून ते सर्व काम केले ते. बाबा आली पाहिजे लवकर. हे देवा, मी तुला आजपर्यंत मागितली का कोणती गोष्ट? एकच मागणार आहो फक्त, की माया मित्राले पोलीस भरतीमध्ये लागू दे. फक्त तेवढीच इच्छा आहे बस. फक्त एक बस. पाहतो आता काय करायचं ते. फक्त तेवढी इच्छा आहे बस. काय उमेश, काहून एवढा परेशान? किती दिवस झाले यार ऑर्डर नाही आली रे आणखी. परेशान हो यार खूप. घरचे पण परेशान आहेत. आज येईल ऑर्डर, उद्या येईल ऑर्डर. काय करावं काही समजत नाही रे सोनू. चल, मी मागितलं ना देवाला आज मनापासून तुझ्यासाठी. चल, टेन्शन नको घेऊ. चल चल, अरे चल. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू सर. येतो सर मी. यस यस. पोस्टमन आला वाटते हो. काकू. हो.
काय आहे? हे उमेशच्या नावाने काय आहे ते बघून घ्या आणि आता येतो मी. अरे उमेशच्या नावाचा आहे, काहीतरी लेटर आलेला आहे. काय काका, काय काकू? बघ बरं काय आहे तर. अरे वा काकू, आपला उम्या पोलीस लागला. ही त्याची ऑर्डर आहे. चांगलं झालं बघा, त्याची ऑर्डर नाही का? हो. झालं बघा, तेव्हा आपल्या शाळेचा विद्यार्थी उमेश भगत हा पोलीस म्हणून आपल्या या गावामध्ये आलेला आहे. तर आपल्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री म्हातारमारे सर अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उमेश भगत यांचे स्वागत करावे. त्यानंतर आपल्यातील ज्येष्ठ नागरिक श्री खान काका अशी मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उमेश भगत यांचे स्वागत करावे. ज्यांचा आज आपण या ठिकाणी सत्कार घेतला असे आपले सत्कार मूर्ती उमेश भगत यांनी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं. विद्यार्थी दशेपासून तर पोलीस बनेपर्यंतचा जो काही त्यांचा खडतर जीवनाचा प्रवास आहे, मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आज या ठिकाणी माझं स्वागत झालं. माझ्या सर्व गावकरी बांधवांचा मी ऋणी आहे आणि माझे मुख्याध्यापक जे मला बालपणापासून होते, शिकवायला होते, माझे सर सुद्धा होते आणि सरांनी सुद्धा माझं मनपूर्वक या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये स्वागत केलं, याचा खरोखर आनंद आहे. आज माझा बालपणीचा जो प्रवास होता, जे माझं बालपणीचं स्वप्न होतं, ते स्वप्न मी आज पूर्ण केलं, याचा आनंद मला आहे आणि माझ्या सर्व गावकरी बांधवांना सुद्धा आहे, माझ्या सरांना सुद्धा आहे. बालपणापासून तर पोलीस बनण्यापर्यंतचा जो माझा प्रवास होता हा अतिशय खडतर होता. परिस्थिती नाजूक होती. बरेचसे असे नाजूक परिस्थितीवाले तरुण पोलीस बनण्याचं स्वप्न पाहतात आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होते तेव्हा त्यांच्याही पेक्षा जो आनंद होतो तो म्हणजे त्यांच्या कष्टकरी आई वडिलांना. आई वडील राब राब राबतात ते आपल्या मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि जर मुलांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं तर खरोखर त्यांना सुद्धा खूप आनंद वाटतो. आणि या माझ्या प्रवासामध्ये माझ्या आई वडिलांनी, माझ्या परिवारांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा ऋणी आहे. या ठिकाणी माझं स्वागत झालं. पुनश्च मी सर्व माझ्या गुरुजनांचं आणि गावकऱ्यांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि या गावामध्ये बोलावून मी एक साधा कॉन्स्टेबल बनलो तरी सुद्धा या गावामध्ये माझं स्वागत झालं. यासाठी पुनश्च त्यांचं मी ऋण व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. तुमची रजा घेतो. धन्यवाद. आज या ठिकाणी उपस्थित राहून आपण सर्वांनी श्री उमेश भगत यांचा स्वागत या ठिकाणी घेतलेला आहे. हा स्वागत समारोहाचा कार्यक्रम याच ठिकाणी समाप्त होत आहे. थांबा थांबा थांबा, कार्यक्रम कसा काय संपला? बाहेर कोण देईल? अरे सोनू तू आला? अरे वा, कधी आला तू? कार्यक्रम संपूर्ण आला, मी यावर आला. कसं होईल असं? निश्चितच तुम्हाला आमचा पोलीस भरती हा चित्रपट आवडला असेल आणि तोपर्यंत तुम्ही कुठे जायचं नाही बरं का, कारण आम्ही परत येत आहोत एका नवीन थीम सोबत. तोपर्यंत
नमस्कार. तू पोलीस बन, तू मेहनत कर, तू पोलीस बन, तू मेहनत कर, तू मेहनत कर, तू पोलीस बन, तू मेहनत कर, तू पोलीस बन. नाही, मी पोलीस बनणार. या हा ध्यास तुझा, विश्वास तुझा, ही जिद्द तुझी, हा श्वास तुझा.